नमस्कार. हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण शेवटपर्यंत पाहिलात नाही तर जळक्या शेजाऱ्यांचा खेळ न भांडता शांतपणे आणि कायमचा कसा बंद करायचा हे तुम्हाला समजेल. आणि व्हिडिओ सुरू करण्याआधी सांगते, असेच वास्तव दाखवणारे आयुष्य बदलणारे व्हिडिओ पाहायचे असतील तर आताच चॅनेलला सबस्क्राईब करा. जळक्या शेजाऱ्यांना इग्नोर करू नका. हे करा, न भांडता होईल त्यांचा बंदोबस्त. आपण सगळे एका समाजात राहतो. शेजारी असतात, काही चांगले असतात, काही मदतीला धावून येतात, पण काही असेही असतात जे तुमचं सुख पाहून आतून जळतात. तुम्ही पुढे गेलात तर त्यांना त्रास होतो, तुमचं नाव झालं तर त्यांना राग येतो, तुमचं घर चांगलं झालं तर त्यांची झोप उडते. असे लोक उघड शत्रू नसतात. ते हसतात पण आतून कट रचतात, गोड बोलतात पण मागून विष ओकतात. आणि सगळ्यात मोठी चूक आपण काय करतो? आपण त्यांना इग्नोर करतो. आज मी तुम्हाला एक सत्य सांगते, जळक्या शेजाऱ्यांना इग्नोर करणं ही चूक आहे. त्यांना हरवायचं असेल तर एक वेगळ्या पद्धतीने वागावं लागेल. न भांडता, न ओरडता, पण शहाणपणाने. पहिला नियम, त्यांची जळजळ ओळखा. जळक्या लोकांची काही लक्षणं असतात. तुमचं कौतुक कधीच करणार नाही, तुमच्या यशात नेहमी दोष काढतील. तुमचं हसत असाल तर ते शांत होतील, तुम्ही अडचणीत असाल तर ते खुश होतील. ही चिन्ह ओळखली नाहीत तर तुम्ही कायम फसत राहाल. शत्रू ओळखणं ही पहिली जिंकण्याची पायरी असते. दुसरा नियम, भावनिक प्रतिक्रिया देऊ नका. जळक्या लोकांची ताकद तुमची रिॲक्शन असते. तुम्ही चिडलात, ओरडलात, वाद केलात तर ते जिंकतात. म्हणून शांत राहा, तोंडावर हसू ठेवा, मनात ठामपणा ठेवा असतो, कारण तो भावनेतून नाही तर डोक्यातून चालतो. इथेच व्हिडिओ स्किप करू नका, कारण शेवटचा मुद्दा तर तुमचं आयुष्य बदलू शकतं. तिसरा नियम, तुमचं आयुष्य त्यांना दाखवू नका. सगळ्या गोष्टी स्टेटसवर टाकू नका. सगळ्या यशाच्या गोष्टी शेजाऱ्यांना सांगू नका. तुमची योजना, तुमचं पुढचं पाऊल, तुमचं स्वप्न सगळं गुपित ठेवा, कारण जळक्या लोकांना माहिती मिळाली की ते अडथळे तयार करतात. चौथा नियम, त्यांच्याशी गोड पण मर्यादित वागा. उघड शत्रुत्व करू नका, पण खूप जवळकी ठेवू नका. नमस्कार करा, हसा, पण मन उघडू नका. हीच खरी स्मार्ट चाल आहे. पाचवा नियम, तुमचं काम इतकं मजबूत करा की ते गप्प बसतील. जेव्हा लोक बोलतात कारण तुमचं काम अर्धवट असतं. जेव्हा तुमचं काम मजबूत होतं तेव्हा शब्द कमजोर पडतात. स्वतःवर काम करा, ज्ञान वाढवा, कौशल्य वाढवा, पैसा, विचार, व्यक्तिमत्व मजबूत करा. यश हेच सर्वात मोठं उत्तर आहे. इथपर्यंत जर तुमच्या मनाला भिडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. सहावा नियम आणि सर्वात महत्त्वाचा नियम, त्यांचा खेळ समजून घ्या. काही लोक मुद्दाम अफवा पसरवतात, काही लोक लोकांमध्ये तुमची बदनामी करतात, काही लोक दोन लोकांमध्ये भांडण लावतात. हे सगळं ओळखायला शिका. जागृत माणूस कधीच त्यांच्या जाळ्यात अडकत नाही. सातवा नियम, स्वतःची सीमा ठरवा. कोणीही तुमच्या आयुष्यात हवे तसे घुसू नये, कोणीही तुमच्यावर हवे तसे बोलू नये. शांतपणे पण ठामपणे मर्यादा ठरवा. जेव्हा तुम्ही सीमा ठरवता तेव्हा लोक आपोआप लाईनमध्ये येतात. आठवा नियम, तुमची बॉडी लँग्वेज मजबूत ठेवा. डोळ्यात नजर ठेवा, उभं राहणं सरळ ठेवा, आवाजात शांत पण ठाम ठेवा. लोक शब्दांपेक्षा तुमचं वर्तन जास्त पाहतात. इथेच व्हिडिओ स्किप करू नका, कारण नंतरचा मुद्दा खूप महत्त्वाचा असणार आहे. नववा नियम, त्यांना तुमचं मानसिक कंट्रोल देऊ नका. ते तुम्हाला चिडवतील, ते तुम्हाला टोमणे मारतील, ते मुद्दाम त्रास देतील, पण जर तुम्ही शांत राहिलात तर ते आतून तुटतात, कारण त्यांचा प्लॅन फेल होतो. 10वा नियम, स्वतःचं मूल्य ओळखा. त्यांची किंमत जास्त, ज्यांचं वजन जास्त. स्वतःला स्वस्त समजू नका. तुमचा वेळ, तुमचं मन, तुमचं आयुष्य हे मौल्यवान आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, खरी गोष्ट ही समजून घ्या. जळक्या लोकांना हरवायचं असेल तर त्यांच्यासारखं बनायचं नसतं, त्यांच्यापेक्षा वर जायचं असतं. खाली खेचणारे लोक असतात, वर नेणारे विचार कमी असतात. तुम्ही वर जायचं ठरवलं तर ते आपोआप मागे पडतात. रोज वापरायच्या 5 सवयी ह्या खूप महत्त्वाच्या आहेत, म्हणून इथेच व्हिडिओ स्किप करू नका. 1. सकाळी स्वतःला सांगा, मी शांत आहे पण कमजोर नाही. 2. नकारात्मक लोकांपासून थोडं अंतर ठेवा. 3. रोज स्वतःवर काम करा. 4. गरज नसताना कोणाशी वाद घालू नका. 5. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष ठेवा. मानसिक ताकद वाढवण्याचं सत्य, ज्याला स्वतःवर कंट्रोल आहे त्या जगावर कंट्रोल राखतो. रागावर, भावना, भीती, मत्सर यावर कंट्रोल ठेवा. हीच खरी शक्ती आहे. आणि शेवटचा संदेश, जळके शेजाऱ्यांना इग्नोर करू नका, पण त्यांच्यासारखं बनूही नका. शहाणपणाने, शांतपणे पण ठामपणे वागा. आजपासून ठरवा, मी भांडणार नाही पण हरूही देणार नाही. मी ओरडणार नाही पण माझी किंमत कमीही होऊ देणार नाही. मी शांत राहीन पण मजबूत राहीन. हीच खरी चाल आहे, हीच खरी जिंकण्याची पद्धत आहे.
जळके शेजाऱ्यांचा मनोविकार ओळखा. शेजारी असतात दोन प्रकारचे, जे सहकार्य करतात आणि जे जळतात. जळक्या लोकांना तुम्ही कधीच हलक्यात घेतले नाही पाहिजे. त्यांच्या मनोविकाराचे लक्षणे ओळखा. ते तुमच्या यशात नेहमी दोष काढतात, तुमच्या आनंदात हरवायला प्रयत्न करतात. हे लक्षात ठेवा. घेतल्याशिवाय कोणतीही रणनीती काम करणार नाही. जळत्या लोकांना त्यांच्या अडचणी दाखवायच्या नाहीत. ते जळतात कारण ते स्वतः कुवत नाहीत. आणि त्यांचा मनाचा अभ्यास करा आणि त्यांचा मार्ग ओळखा. 2. शांतपणे पण ठामपणे प्रतिक्रिया द्या. जळत्या लोकांच्या खेळामध्ये सगळ्यात मोठा शस्त्र म्हणजे तुमचा शांतपणा. तुम्ही ओरडलात, रागावलात, वाद केलात तर ते जिंकतात. तुम्ही शांत राहिलात तर तोच खरी ताकद असते. शांत राहूनही तुम्ही ठाम राहू शकता. तुमचे शब्द, तुमची देहबोली, तुमचा दृष्टिकोन हे सर्व त्यांच्या मानसिकतेवर प्रभाव टाकतो. 3. माहिती उघड करू नका. शेजाऱ्यांच्या जळजळीत सामील होऊ नका. तुमचे यश, तुमची योजना, तुमच्या घराची प्रगती सगळं गुप्त ठेवा. जर त्या लोकांना माहिती मिळाली तर ते नकारात्मक ताकद वापरून तुमच्यावर हल्ला करतात. गुपित ठेवलं तर त्यांचा खेळ तुटतो. 4. मार्मिक संवाद न करता परिस्थिती हाताळा. जळत्या लोकांशी वादात जाणं चुकीचं ठरते. कोणत्याही प्रकारची मार्मिक संवादात सामील होऊ नका. त्यांच्या टोमण्यांना, अफवांना, पसरवण्याला, चुकीच्या कल्पनांना महत्त्व देऊ नका. शांत राहा पण कधीही कमजोर दाखवू नका. इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये स्ट्रॉंग लिहा. 5. स्वतःचा वेळ आणि स्थान जपणे. तुमचा वेळ मूल्यवान आहे. जळत्या लोकांना तुमचा वेळ फुकट मिळणार नाही याची खबरदारी घ्या. गरज नसलेल्या चर्चांमध्ये सामील होऊ नका. नकारात्मक वातावरणात वेळ खर्च करू नका. तुमचं स्थान सुरक्षित ठेवा. हे मानसिक ताकद वाढवण्याचं पहिलं पाऊल आहे. 6. व्यक्तिमत्वात मजबूती आणा. शेजाऱ्यांना खेळ तुम्ही जितका समजून घालाल तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचा विकास. तुमच्या विचार, व्यक्तिमत्व, बोलण्याची शैली, आत्मविश्वास सगळं मजबूत ठेवा. जो माणूस आतून मजबूत असतो तो बाहेरूनही कोणत्याही त्रासाला तोंड देऊ शकतो. आणि व्हिडिओ स्किप करू नका कारण नेक्स्ट मुद्दा म्हणजे खूप महत्त्वाचा असणार आहे. 7. मर्यादा ठरवा आणि पालन करा. जळत्या लोकांसाठी तुमची मर्यादा ठरवा. कोणीही तुमच्या सीमांचे उल्लंघन करू नये. मर्यादेची शिस्त ठेवल्याशिवाय तुमचा मानसिक शांतता टिकत नाही. मर्यादा ठरवल्यानंतर ती कायम ठेवा. लोक स्वयंचलितपणे त्यांची कदर करतील. 8. अफवा आणि चुकीच्या माहितीपासून सावध राहा. शेजाऱ्यांकडून अफवा पसरवली जातात, चुकीची माहिती दिली जाते. या सगळ्या गोष्टींपासून दूर राहा. कधीही त्यांचा खेळ चालवू नका. मन शांत ठेवून योग्य निर्णय घ्या. 9. सहयोगी लोकांवर विश्वास ठेवा. जळत्या लोकांपासून दूर राहा पण योग्य लोकांसोबत संबंध मजबूत करा. तुमच्या जीवनात ज्यांनी सत्यमूल्य दिलं त्यांच्यावर लक्ष केंद्रित करा. योग्य नेटवर्कमध्ये तुम्हाला मानसिक ताकद देईल. नेक्स्ट मुद्दा खूप महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. 10. स्वतःची किंमत ओळखा. शेजाऱ्यांच्या जळजळीत फसू नका. स्वतःला कमी समजू नका. स्वतःची किंमत जाणून घ्या. जितकं तुम्हाला स्वतःची किंमत जाणता तितकंच लोक तुम्हाला हलक्यात घेऊ शकत नाही. आयुष्यातील प्रत्येक निर्णय तुमच्या स्वाभिमानाने घ्यायचा आहे. 11. जळत्या लोकांचा प्लॅन फेल करा. त्यांची खेळ समजल्यावर योग्य धोरण ठरवा. न भांडता पण ठाम निर्णय घ्या. त्यांच्या चेष्टांना, टोमण्यांना, अफवांना उत्तर देण्याची योग्य पद्धत ठेवा. ते तंत्र तुम्हाला शांत पण शक्तिशाली बनवते. 12. मानसिक नियंत्रण टिकवा. जळत्या लोकांना त्रास देण्याची ताकद तुमच्या रिॲक्शनमध्ये आहे. तुमचे मन नियंत्रणाखाली ठेवा. राग, भीती, ताण या गोष्टींवर नियंत्रण ठेवा. मनावर नियंत्रण ठेवणारा माणूस कधीही हलक्यात येत नाही. आणि अशाच नवनवीन आणि वास्तव दाखवणाऱ्या व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्ट्रॉंग लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच व्हिडिओवर. तोपर्यंत धन्यवाद.